एक 8-9 वर्षाचा मुलगा घरी येतो आणि आईला म्हणतो, आई आज ना टीचरने आम्हाला वेगळाच होमवर्क दिलाय. आई म्हणते, कोणता रे? तो म्हणे 50 लोकांना मिठी मारायची आणि त्यांच्या कानामध्ये 3 वाक्य म्हणायचे. आई म्हणते, कोणती? तर म्हणे, धीर धर, विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. आई म्हणते, छान आहे. तर म्हणे, पण आई हे मला आजच करायचंय. तर म्हणे, आज आज कोण तुला भेटणार आता 50 लोक? तर म्हणे, चल ना आपण मॉलमध्ये जाऊया. ताई म्हणते, अरे पाऊस किती आहे, कोण येणार मॉलमध्ये? ताई म्हणतो, ऐकतच नाही. म्हणे, चल ना ग. तर मग आई नाईलाज असतो, त्याला घेऊन जाते मॉलमध्ये. मॉलमध्ये जो तो भेटेल त्याला तो मस्त मिठी मारायचा आणि ती 3 वाक्य त्यांच्या कानात म्हणायचा. सगळे संपतात. सिक्युरिटीला मिठी मारतो. असे मिळून त्याचे 49 लोक होतात. एक कोणतरी त्याला हवं असतं. मुलगा थोडा नाराज होतो. आई म्हणते, भास झाला, तर चल घरी. तर घरी येत असतात तेवढ्यात एक घर लागतं. तो मुलगा म्हणतो, आई आई गाडी बाजूला घे, इथे कोणतरी मला भेटेल. तर माई त्याची गाडी बाजूला घेते. मुलगा धावत धावत त्या गाडीतून उतरून जातो आणि दरवाजा वाजवतो, दरवाजा ठोकतो. तर तिथून एक बाई बाहेर येते. मुलगा तिला बघितल्याबरोबर तिला असं टाईटली हक करतो, तिला तिच्या गळ्यात पडतो, तिला मिठी मारतो आणि तिच्या कानामध्ये ते 3 वाक्य म्हणतो की धीर धर, विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. ती बाई त्याच्याकडे अशी बघते आणि परत त्याला घट्ट मिठी मारते आणि ढसाढसा रडायला लागते. आई सगळं हे कारमधून बघत असते. आईला वाटतं कुठेतरी काहीतरी चुकीचं झालंय वाटतं, म्हणून ती उतरते आणि तिथे जाऊन त्या बाईला विचारते, काय झालं, तुम्ही एवढं रडताय का? तर ती म्हणते की काही दिवसापूर्वी माझ्या नवऱ्याचा मृत्यू झालाय आणि त्याच्या दुःखात मी इतकी कोलमडून गेलीये की आज मी ठरवलं होतं माझं आयुष्य संपवायचं. माझी सगळी तयारी सुद्धा झाली. तुम्ही बघू शकता, फॅनला मी ओढणी सुद्धा बांधून ठेवली आहे. आज माझा निर्णय पक्का झाला होता की आज संध्याकाळी मी माझं आयुष्य संपवणार होते. पण या लहान मुलाच्या रूपात भगवंत माझ्या घरी येऊन मला सांगतोय की धीर धर, विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. आणि आता मी माझा निर्णय बदललाय. आता मला जगायचंय, मला आता मरायचं नाहीये. बघा ना, आपल्याला कधीतरी त्या लहान मुलासारखं कोणाच्या आयुष्य अशी नवीन उमेद जागवता येतंय का? कोणाचं आयुष्य बदलता येतंय का? कोणाला धीर देता येतोय का? किती छान आहे की आपल्या रूपात कोणासाठी तरी भगवंत जाणं. खूप मस्त आणि खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान आहे. बघा ना एकदा प्रयत्न करून.